रब्बी मका लागवड भरपूर शेतकऱ्यांचा झालेला आहे। कुणाचा मका 15 दिवसाचा आहे, कुणाचा मका महिन्याभराचा आहे, कुणाचा दुसऱ्या फवारणीवर आहे, कुणाचा पहिल्या फवारणीवर आहे। तर मग मक्याला सर्वात जास्त लष्कर अळीचं नियंत्रण करणं फार महत्त्वाचं असतं। जे काही नुकसान आपल्या मक्याचं होत असतं ते काही 10, 15, 20% तर हे त्याला कारणीभूत म्हणजे ही लष्कर अळी। आणि सुरुवातीपासून जर आपण लष्कर अळीचं नियोजन नाही केलं तर ही आपल्याला उत्पन्नामध्ये फटका देऊ शकते। मग त्यासाठी एकदम कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची फवारणी आपल्याला घ्यायची असते। विविध शेतकरी आपापल्या पद्धतीने लष्कर अळीसाठी नियंत्रण करत असतात, महागडे फवारे वापरत असतात। एवढे महागडे फवारे वापरून सुद्धा त्यांना रिझल्ट अपेक्षित पाहिजे तो भेटत नाही आणि शेवटी हे नियंत्रण होत नसल्यामुळे मका आपलं पीक हे फटका खात असतं। मग यासाठी कमी खर्चात चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण नेहमी वापरत असतो हे औषध, पण त्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे, कोणत्या कंडिशनला घ्यायला पाहिजे, किती दिवसानंतर घ्यायला पाहिजे